दुपारी मी जाणार आहे. अरे फेडा माणूस आहे हा. अनुराग, हम्म. तुला कोणी ऑब्जेक्ट मॅनेजमेंटचा शहाणपणा शिकवणारा भेटला होता का रे? भेटला होता ना. डिसेंट होता. मी ना काल त्या हॅकरची फाईल स्टडी केली. ॲक्च्युली 8 मेन नावं आहेत आणि तीच नावं वापरून वेगवेगळे आय डी काढलेत. आणि त्यामध्ये काही मुलींची पण नावं आहेत. काय वाच बरं काय काय नाव आहेत. सी विक्रम रमेश बोरकर, गणेश पांडुरंग सावंत, निलिमा वामन रास्ते, शोभना अनंत सातपुते, अखिल सुरेश कांबळे, विशाल उत्तम पाटील, मल्हार पाटील आणि युवराज मस्के. नाही, मला नकोच आहे असा बॉयफ्रेंड. आज काय तर मल्हार पाटील, उद्या काय युवराज मस्के. नाही, आय कॅन टेक इट. काय झालं. शिखा, अर्जुन, राव. ती नावं जरा परत वाच. विक्रम रमेश बोरकर, गणेश पांडुरंग सावंत, निलिमा वामन रास्ते, शोभना अनंत सातपुते, अखिल सुरेश कांबळे, विशाल उत्तम पाटील, मल्हार पाटील आणि युवराज मस्के. एवढीच नाव आहेत? जरा दे इकडे. काय झालं. नाही, काय नाही. आणि अजून एक युनिक गोष्ट आहे यात. या सगळ्या नावांचे गव्हर्नमेंट आय डी फेक आहेत. फक्त एक नाव असं आहे ज्याचा आय डी खरा आहे. कोणता? भास्कर दिवाकर. आणि मे बी हेच त्याचं खरं नाव असू शकतं. नाही, इतक्या मोठ्या फ्रॉडला कोणी स्वतःचा खरा आयडी का वापरेल. मे बी भास्कर दिवाकर पकडला जावा त्यासाठी डॉक्युमेंट प्लॅन केले असतील. शेवटी क्रिमिनल माइंडसेट आहे. नाही, क्रिमिनल नाहीये तो. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून गोरगरिबांना लुटणाऱ्यांपैकी नाहीये तो. मला असं वाटतं काहीतरी घडलंय, काहीतरी खूप चुकीचं घडलंय जे त्याला असं खूप आत लागलंय, तुटलाय तो. ज्या गोष्टीमुळे त्याच्यातला राक्षस जागा झाला. मला खात्री त्यांनी हे जे काही केलंय ना ते कुठल्या तरी आक्रोशामध्ये केलंय. आणि आजही कुठेतरी त्याच्यातला माणूस जागा आहे. नाहीतर त्याला शिखाचा एकटेपणा, शिखाचा नाठाळपणा, शिखाचं प्रेम कधी कळलंच नसतं. हे तू इतकं खात्रीशीर कसं सांगू शकतेस. हाच आहे ना तो? हो, हाच येतो अर्जुन राव. पण तुला त्याचं नाव कसं कळलं. अनुराग, तू तुझा फोन त्याच्या हातात दिला होतास? हो, नंबर नोट करण्यासाठी दिला होता ना. तर अभिनंदन, आपला फोन हॅक आहे. आणि तुझ्या मोबाईल मधल्या माझ्या फोनच्या ट्रॅकर मुळे त्याला नेहमी हे कळत होतं की मी कुठे आहे. ओ शिट. आता बस प्रश्न हा आहे की मीच का? तुझ्यामुळे झालं. तुला मी काय केलंय पण नाही का मला काय माहित. तो कुठला. तू काय सांगणार आहेस तिला. मला काय माहिती अंगलट येईल ते.
तुमच्या दोघांना असं काही माहितीये का जे मला माहित नाही? नाही, नाही काहीच काहीच नाही. नाही. नक्की? हो, नक्की काहीच नाही. पुढच्या 5 मिनिटांमध्ये मला कळलंच पाहिजे तुमच्या दोघांना काय माहिती. आता तुमचा मर्डर कन्फर्म आहे. या नालायकाने तुझा फोटो एका इनोसंट हॅकरला दिला होता. काय? डेट साठी. त्या दिवशी आपली पहिली पार्टी हा, होती, हा. त्या रात्री. व्हॉट? अनुराग, मूर्ख आहेस का तू? थँक्स तू फॉर असं द कसं म्हणाला? ऍपल. ऍपलला चप्पल नाही मला पाहिजे तुला ना. आलाय का एवढं तुला अरे यार तू चिडू नको चिडू ना. नको म्हणजे तू चिडतीस कसं काय कशाला? फोटो पाठवला माझा? अरे यार त्यानंतर त्याचा एक पण रिप्लाय नाही हा. आला. रिप्लाय? अनुराग तू रिप्लायची अपेक्षा करतोस. तू इकडे ये, तू इकडे. तू रिप्लायची अपेक्षा करतोयस? अरे मूर्ख, मुळातच तू एका एका अनोळखी माणसाला माझा फोटो पाठवलायस. आता तुला रिप्लायची अपेक्षा आहे? आता हा इनोसंट हॅकरचा काय सीन आहे? खरंच त्याचं कनेक्शन आहे की नाही हे कळण्यासाठी त्याला शोधावं लागेल. आता या इनोसंट हॅकरला कसं शोधायचंय? नक्की खरं काय आहे? माझा ना श्राप आहे तुला, श्राप. तुला पण एखादी अशीच मुलगी फेसबुकवरती भेटेल आणि तुला मस्त पैकी ना 25 कोटीच्या घोट्यामध्ये अडकावून जाईल. छे. यार तन्वी, शाप दिला यार तिनं. शाप. तिचा शाप खरा तर होणार नाही ना. आणि इतना रिॲक्शन तर बनताय बॉस. तिचं लक चांगलं होतं म्हणून तो अर्जुन चांगला निघाला, नाहीतर तिची लाईफ स्पॉइल झाली असती. पण काही म्हणा, हा जाम क्यूट आहे. क्रिमिनल आहे तो. ते सिद्ध झाल्यावर बघू. यार कसले आहात तुम्ही दोघी? मीच एकटा सज्जन आहे इथे. हा अर्जुन रावे, मग भास्कर दिवाकर कोण? आणि तो इनोसंट हॅकर, तोच तर भास्कर दिवाकर नसेल ना? गप रे आण्या, आधीच डोक्याची भाजी मंडई झालीये. गप्प बस तू. अरे गप्प काय बस यार. अरे तो मुन्ना कुठे आहे रे? माहित नाही का, असं नाही तर कुठं ते छपरी कुठे येतो मग आम्हाला माहित नाही. दिसला तर सांगायला होतं. हो आला आला. चल तुला साहेब बोलवलं. सर भास्कर दिवाकर हे कसं काढलं? सर तो लकीली मुन्नाला आज सकाळी इथेच दिसला, राघवनगर मध्ये. तो अजून इथेच आहे? हो ना साहेब, त्याच्या हातात मोबाईल होता, पटकन तो मी नंबर काढला. कसं काय? दादा 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 एक कॉल. दादा दादा आईला पैसे पाठवायचे. एक कॉल, फक्त एक कॉल. कोण आहे रे तू? तरीफार आहे दादा. हवं तर हाना मारा, पण पैसे दिल्यानंतर. कोण आहे का ठेवता स्वतः? काय सांगू दादा, हे पोलीस लोक पहिले उचलला की फोन जप्त करतात. 4 फोन गेले माझे, म्हणून अशा चेक घेऊन फिरावं लागतं. हा भावड्या, मी ते वाड्याजवळच आहे. हा हा, पैशांची सोय झाली. हा ये.
सोन्या, स्टोऱ्या चांगल्या बनवतोस तू हा. या नंबरवरून शिकायलाही कॉल करायचा सर. मग आपल्याकडूनही एक कॉल जाऊ द्या. येस. तुला असं नाही वाटत आहे बॉसला जरा जास्तच इंटरेस्ट आहे तुझ्या डेटिंग लाईफमध्ये? इंटरेस्ट आहे की कन्सर्न? व्हॉट एव्हर, पण त्यांचा काय संबंध? तुला माहितीये आम्ही त्या इनोसंट हॅकरचा आयडी हॅक केला. व्हॉट? कोण होता तो? हे गाईज, एक इंटरेस्टिंग न्यूज आहे. मी त्या विलाची माहिती काढली आहे. तो विला विठ्ठल निंबाळकरांचाच आहे, पण तो एक टुरिस्ट विला आहे. आणि ज्या दिवशी शिखा डेटवर गेली होती, गेस तो कुणाच्या नावे बुक असेल? अर्जुनराव? नाही. श्रीधर कुलकर्णी. करेक्ट. फक ऑफ. म्हणजे इनोसंट हॅकर. ओ माय गॉड, इट्स इनक्रेडिबल. पण का? आता का हे तर ते सांगू शकतात. All done? Wow! Great, Shikha. ऑलमोस्ट डन आहे सगळं. आय थिंक 2 दिवसामध्ये अग्रीमेंटाला काहीच हरकत नाहीये. त्यांना प्रोजेक्ट आवडलंय सर. क्या बात आहे बॉस. तुला सांगू शिका, जबरदस्त काम केलंस तू. आय एम डॅम हॅपी. वेल डन. करून दाखवलंस. तुला सांगू, तू CRM और HR हे डिझर्व नाही करत आहे. तू खरं तर पार्टनरशिप डिझर्व करतेस माहितीये. आतावर तू किती प्रोजेक्ट मिळवून दिलेस. खूप जबरदस्त काम केलंस तू. आय एम प्राऊड ऑफ यू. ग्रेट. तुला खरं तर काहीतरी गिफ्ट द्यायचंय मला. एकदम जबरदस्त, भारी. पण गिफ्ट तर तुम्ही मला दिले सर ऑलरेडी. जगातलं सगळ्यात स्पेशल गिफ्ट, जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट. अर्जुन, राईट? मिस्टर इनोसंट हॅकर. कसं आहे ना सर, तुम्ही नेहमी इन्सिस्ट करताना मला इन्सिस्ट करायचात की तू तुझ्या मनाचं ऐक, तू तुझ्या मनाचं ऐक, तू तुझ्या मनाचं ऐक. हे इन्सिस्ट करताना तुम्हाला काहीच माहित नाही हे इम्पॉसिबल आहे. मग मला संशय आला. आणि तुम्हाला आठवतंय 2 दिवसापूर्वी तुम्ही जेव्हा बँगलोरला गेलता तेव्हा तुमचा लॅपटॉप तुम्ही इथंच विसरून गेलता, चुकून. तेव्हा आम्ही गुपचूप तुमच्या लॅपटॉपचा IP ॲड्रेस काढला. आणि मी जेव्हा इनोसंट हॅकरचा ID हॅक केला तेव्हा चक्क आम्हाला कळालं की त्याचा आणि तुमचा IP ॲड्रेस एकच आहे. आता पुढची श्रीधर लीला तुम्ही सांगणार आहे का आम्ही आमची शोधून काढू? मला माहिती होतं
एक ना एक दिवस तो माझ्यापर्यंत पोहोचणार आणि मला या सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला लागणार. पण तुला सांगतो, अर्जुनचा पास्ट काय हे सांगण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. तो स्वतः त्यांना सांगावा तेच योग्य राहील. चुका माफ करता येतात, गुन्हा नाही. आणि गुन्हा सहन करणं ह्यासारखा दुसरा गुन्हा नाही. आणि त्या अन्यायाची झळ अर्जुनच्या आयुष्याला लागली होती, अर्जुनच्या आयुष्याला. आणि फक्त म्हणून आम्हाला हत्यार उचलणं खरंच आवश्यक होतं. आणि तो निर्णय आम्ही घेतला. स्वतःची डिग्निटी पाळून समोरच्याला बरबाद करायचा आम्ही प्लॅन आखला होता. अर्ध्यावर इम्प्लिमेंट पण झालता. पण अचानक हे सगळं सोडून चुकीचा निर्णय, सगळं अर्ध्यावर राहून गेले. यार त्याचं काय होईल? कायमस्वरूपी बदनामीचा डाग लागणार होता, क्रिमिनलचा शिक्का बसणार त्या माथ्यावर तिचा. हे नसतं पडलं. मी बेचैन झालो, परेशान झालो होतो मी. आणि नेमकं त्याच वेळी अनुरागनं माझ्या दुसऱ्या हॅकरच्या मेलवरतीचा फोटो पाठवला आणि एक नवीन कल्पना डोक्यात आली. ऐक ना, एक 5-6 दिवस बाकी आहेत तुला जायला. या तुला एक फोटो पाठवतोय. शिखा इनामदार नाव आहे तिचं. शार्प आहे मुलगी, एम्प्लॉई माझी. काय कंपनीच्या सर्व डिटेल्स आहेत तिच्याकडं. आणि तुला तिचा मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही हॅक करायचे आणि मला सांगायचं. मलाही पाहू दे किती लॉयल आहे किती नाही. ठीक आहे, असं वाटलं काही ना काहीतरी होईल. तो जर का तुझ्या आयुष्यात आला तो थांबेल आणि तू त्याला थांबवशील. आणि झालंही तसंच. तो थांबला. मला माहिती आहे तो तुझ्या आयुष्यात चुकीच्या पद्धतीने आला. पण तुला एक सांगतो, अर्जुन माणूस चुकीचा नाही. हा ठीक आहे, वेळ चुकीची असू शकते, पण माणूस नाही. विश्वास ठेव. मग आता काय करायचं? प्लीज शिका, थांबव त्याला. तिचं आयुष्य बर्बाद होईल. प्लीज थांबव त्याला. ठीक आहे, थांबवते मी त्याला. शब्द आहे माझा, तो इंडिया सोडून नाही जाणार. पण जोपर्यंत मी सांगते तुम्ही मध्ये नाही पडायचं. नाही पडणार, नाही. लेटरवरून तर असं वाटत नाहीये की तो तुला फसवायला आला होता. मे बी प्युअर इंटेन्शनने आला होता. मेंदूची आणि मनाची जेव्हा फाईट चालू असते ना, तेव्हा मनाचं ऐकावं माणसानं. हेच करायचं असतं ना तर आता सिडनीमध्ये असतो मी तुझ्यासोबत. या राघवनगरच्या जंगलात नाही. तुला माणसं कळतात शिखा. हे बघ शिखा, मी इथं तुला घेऊन जायला आलो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, फसवणारे मागे वळून कधी बघत नसतात. अँड आय एम सॉरी. मी जर तिथं असतो ना तर तुझ्यासोबत हे होऊनच दिलं नसतं. तो खूप इझिली निघून जाऊ शकतो, पण का थांबलाय? तुझी ही जिद्द आहे ना शिखा, आपल्या दोघांना घेऊन पुढेल यार. ट्रस्ट मी, आय लव्ह यू. तू फक्त एकदा हो म्हण, 1 तासात मी तुला यातून बाहेर काढेल. प्लीज शिका, थांबव त्याला. तिचं आयुष्य बर्बाद होईल. प्लीज थांबव त्याला. काय आहे हे? हा ॲडव्होकेट चव्हाणांचा चेक आहे. त्याने जे माझे बिल पेपर्स तयार केले होते मध्ये त्याच्यासाठी. आणि चव्हाणांना सांग हे कॉन्ट्रॅक्ट नीट वाचा आणि किती पैसे लागू दे, पण उद्याच्या उद्या हे कॉन्ट्रॅक्ट रजिस्टर्ड झालंच पाहिजे. पण तू काय येत नाहीये सोबत?
मला दादांचा कॉल आला होता, सो मला तिकडे जावं लागेल. ओके शिखा, हां मी काय म्हणतो, आपण ते डिव्हाइस शोधून डिॲक्टिवेट करू शकतो. हां, पण असं केल्याने तो सावध होईल. आणि तसंही त्याला अजून बरंच काही ऐकायचं. आणि अनुराग अजून एक, तू सेम विला परत बुक कर, पण यावेळी आपल्या नावाने कर. आता हे सगळं जिथं सुरू झालं होतं तिथेच संपलं पाहिजे. ठीक आहे. सर मला वाटतं अरेस्ट करावं आपण तिला. अशोक, तुला आधीच सांगितलं होतं आपण त्यांना अरेस्ट करू नाही शकत. सर आपल्याकडे आता स्ट्रॉंग एव्हिडन्स पण आहेत. आपल्याला त्याचं नाव पण माहिती आहे, भास्कर देवाकर आहे म्हणून. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्याने 4था नंबर काढला होता. IT इंजिनिअरिंग मध्ये कोडिंग मध्ये मास्टर माइंड आहे सर तो. 4 वेळा त्यांनी स्वतःच्याच कॉलेजचं सिक्युरिटी सिस्टम हॅक केलं होतं. आणि मला पूर्ण खात्री की शिखा सोबत हाच होता म्हणून. आपल्याकडे पुरावे आहेत पण केस नाही. त्यांना जर आत्ता पकडलं तर तो स्वतः बाहेर पडेल आणि तिलाही बाहेर काढेल. आपल्याला लिगली विदाउट कंप्लेंट ही केस स्टँड करायची आणि त्यावर एकच जालिम उपाय, कन्फेशन. एका झटक्यात केस स्टँड होईल आणि ही गोष्ट एकच व्यक्ती करू शकते, शिखा. आणि शिखा त्याला सामील झाली तर प्रेमाचा लफडा आहे सर. शिखा, काय ठरवलंस तू? उद्या तुझ्याकडे शेवटचा दिवस आहे. लास्ट डे म्हणजे लास्ट होप, आणि मला होप्स नाही आवडत. सो लास्ट डे मी येऊच देत नाही. हे माझे बेल पेपर्स आहेत आणि आय होप तुम्ही माझ्या वकिलांशी बोलाल यापुढे. शिखा, तुला काय वाटतं? मी तुला अरेस्ट करू शकत नाही हे मला माहित नव्हतं. तू हे जर केलं नसतंस तरी मी तुला पकडलं नसतं. तुला मी आज हे विचारायला बोलवलंय की तू काय ठरवलंयस. शिखा, फक्त स्वतःचा विचार करू नकोस. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपल्या समोर जो गुन्हा घडत असेल आणि त्याला पाठीशी घालणं हे सुद्धा समाजासाठी घातक असतं. शिखा, मला माहितीये तो तुझ्यासाठी थांबलाय आणि तसं जर असेल तर तुझ्याकडे शेवटची संधी आहे त्याला सुधरवण्याची. हॅकिंग केल्याबद्दल त्याला काही फाशी होणार नाहीये. तो जर सरेंडर झाला तर तुमचं भविष्य सुरळीत होईल. किती किती दिवस तुम्ही असेच पळत राहणार. तुम्ही त्याच्यावर प्रेम करते माहितीये मला, आणि प्रेमात माणसाला चांगला मार्ग दाखवावा, त्याच्यासोबत वाईट मार्गाला लागू नये. विचार कर शिखा, अजूनही वेळ हाताबाहेर गेलेली नाहीये. ही जर पलटली ना तर केस संपलीच. नाही सर, केस इज ऑन. सॉरी सर, माझ्या आसपास खूप डिव्हाइस लावले गेलेत. त्याला माझ्यावर थोडा जरी संशय आला ना तर त्याला ट्रॅक करणं खरंच खूप अवघड होऊन जाईल. त्यामुळे माझं गप्प राहणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला सामील नाही आहे हे दाखवण्यासाठी हे पेपर द्यावे लागले मला.
उद्या लपाछपीच्या खेळाचा शेवटचा दिवस असेल आणि आय प्रॉमिस उद्या रात्री तो तुमच्या कस्टडीमध्ये असेल.